हॅलो, हाय, नमस्ते। आज दिवस दुसरा आहे। सगळं मस्त फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता चाललोय मार्लेश्वरला। तिथून जाणं गणपतीपुळे। पण मार्लेश्वरला जाताना हा जो घाट लागलाय ना आम्हाला, बापरे किती वळणं आणि धुकं, पाऊस एवढा आहे की हा जो सिनारी आहे ना खूप मस्त आहे। आम्ही आता गाड्या स्लो चालवतोय कारण एवढी वेडीवाकडी वळणं आहेत आणि कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही आता मी। त्यामुळे धुकं असल्यामुळे समोरचं काही दिसत नाहीये। आणि सर आम्ही मस्त एन्जॉय करतोय। सर आणि आम्ही आता टीम आहे आमची। गर्ल्स आम्ही वेगळ्या गाडीमध्ये आणि बॉयज वेगळ्या गाडीमध्ये आहेत आणि खूप मज्जा करत आता आम्ही चाललोय। आणि इथे आम्ही फोटो काढायला नाही थांबलो कारण आम्हाला मार्लेश्वरला पोहोचायचं आहे आता। आणि मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन, तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर या रोडने जर येत असाल कोणत्याही सीझनमध्ये तर इथे वेडेवाकडे वळणं खूप आहेत। त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगूनच गाडी चालवा। भारी ढग इले खालते। मार्लेश्वरचं दिसणार नाही बोर्ड। मार्लेश्वरात पोचलो एकदाची। पे पार्किंग येत वाटतं, एंट्री फ्री किती रुपये आहे गौरी? 30 रुपये। मार्लेश्वर यायचं असलं तर 30 रुपये भरा आणि एंट्री घ्या। हा, ते 30 रुपये मग पार्किंगचे। इकडे येताना रस्ता खूप खराब आहे, सांभाळून यावं लागतं। एक नंबर सीन आहे, घोडे खतरनाक आहे ना। भाई जाइए भाई भाई हे बघ गो दुकान आहे, आपण ओपन करू शकतोय सर। हा, गाड्यांसाठी पार्किंग असं आहे बघ। हो, याचे 30 रुपये। ओ काय पोचलेलो असो मंदिरात, त्या मंदिराकडे जातो माळरेश्वर मंदिर। आणि ही तुम्ही डोंगर बघ। आम्ही आता जातलो या डोंगरावर चढू आणि डोंगरावर चढतलो आणि मंदिराचं दर्शन घेतलो। तुमका पण दाखवतलो आता आम्ही या मंदिर। लवकर बघा, येवा लवकर वाईट मराठी मालवणी हिंदी बिंदी। हे बघा किती सुंदर कबूतर दिसतायत। आपल्या कोकणात कबूतर बघायला भेटत आणि इकडे दुकानं पण मुंबईला बघायला भेटतं, पण आपल्याला इथे बघायला भेटतायत। इतकं सुंदर काही दुकानं पण आता आम्ही सगळं खाणार हो खरे की इथून। इकडे ओटी घेतली आणि आता सगळे चाललोय मार्लेश्वरच्या देवळात। एवढे साऱ्या पायऱ्या चढून आता फायनली देवाचं मुख्य दर्शन करणार आहोत। आणि देवाच्या मंदिराच्या वर हे सारा जंगल आहे। कुठे नसून मार्लेश्वर हो, एक नंबर धबधबा सगळं मोठोच। नक्की हाय विजिट करा, भारी वाटतं तुमका। ते मंदिर आहे इथे। हा पाय धुवून घ्यायचे पहिले। धूप आहे इथे गाभारा आहे देवाचा। या गाभाऱ्यातून पूर्ण वाकून गुहा कशी आहे तिथे आतमध्ये जावं लागतं। तुम्ही बघू शकता किती काळोख आहे आतमध्ये। काळोख असलं तरी
बत्ती वगैरे देवांचे पेटत होते. देवाचं दर्शन झालं पण मोबाईलमध्ये जास्त शूट होऊ शकलं नाही, दिसत नव्हतं क्लिअर. खोबरं बघ कसं पकडलं ना त्यांना. नेले मंदिराच्या इकडून बाजूने खाली यायचा धबधब्याचा, पण ते लिहिला मग धबधब्याजवळ जाण्यास सक्त मनाई आहे. करटे टाकले आहेत. हडेसून जाऊया. ती गौरी आणि हडेच गेली. हैसून भारी हा व्ह्यू. मार्लेश्वर वरून आता आम्ही गणपतीपुळेसाठी निघणार आहोत, पण त्याच्या अगोदर आम्हाला फोटोज काढायचे होते म्हणून आम्ही या सिनारिओ पण चांगला होता त्यामुळे आम्ही इथे थांबलो आणि आता फोटो काढून आम्ही गणपतीपुळेसाठी निघणार लगेच. आत्ताचे 4 वाजले आहेत, अजून गणपतीपुळ्याला पोचलो नाही. अर्धा तास तरी आहे गणपतीपुळ्याला पोचायला. सगळ्यांची परिस्थिती बेकारच झाली, झोपली आहेत सगळी नुसती. जेवणाचा पण पत्ता नाही अजून. सरांना सांगितलं जेवण द्या तरी गाडीत थांबवत नाही. हॉटेलच मिळालं नाहीत. काय सांगतात हॉटेल मिळालं. गाडीच्या पोटात घातलंय जेवण, आमच्या पोटात घातलंच. आता बघू गणपतीपुळ्याला जाऊन बघूया. तिकडे मी तर पहिल्यांदाच जाते, बाकीची गेली असतील कोण. नाही जाऊ, पहिल्यांदाच जातो आम्ही. सरांच्या कृपेने आम्ही आता पहिल्यांदाच गणपतीपुळ्याला जातोय. तिथे गेल्यावर दाखवेन काय असेल. तिथे गेल्यावर बघूया कसं असेल ते गणपतीपुळे. चल भेटू लवकरच. कसलो खवालो बघ. एवढ्या मोठ्या प्रवासाने आत पोचलोय गणपतीपुळ्याला फायनली. झोपान मी पण फायनली पोचलो. अजून आम्ही काय खाऊ नसा, जेवण लागली अशी जी काय बेकार हालत झाली. आमका साधं लिंबू सरबत देऊन आम्हीच सर. आणि आम्ही मंगळवारच्याच दिवशी आतमध्ये गणपतीपुळ्याला जातोय, म्हणजे मंदिराकडे पोचलोय. तशी गर्दी नाहीये एवढी ना ग. आम्हाला आज मंगळवारचं दर्शन करण्यासाठी खूप, आणि गर्दी पण दिसत नाहीये. हे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे. आतमध्ये अलाव करायला देत नाही कॅमेरा वगैरे, बाहेरूनच शूट करते. मस्त वाटतं. आतमध्ये थोडं पण मोबाईल यूज करायला देत नाही, परमिशन घ्यावी लागते जर कोणाला करायचं असेल ब्लॉग वगैरे. नाही, आम्ही नाही केलं. बाप्पाचं मंदिर आतून पण खूप छान आहे आणि बाहेरून पण खूप छान आहे. बाजूला समुद्र आहे त्यामुळे वातावरण खूप छान वाटतं. दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी पोचेपर्यंत रात्र तर होणारच आहे. शेती करू माणसं येत असत होई. तर ट्रिपचा दिवस दुसरा आणि व्लॉगचा भाग 2 मी इथेच संपवत आहे. ऑलरेडी भाग 1 अपलोड केला आहे चॅनलवर, तो नक्की बघा कोणी बघितला नसेल तर. आणि ह्या व्लॉगला खूप सपोर्ट करा, व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप लोकांपर्यंत तुमच्या शेअर करा. आणि असेच नवनवीन व्लॉग येत राहतील. मला जसं वेळ मिळत जाईल तसं मी व्लॉग बनवत जाईल, पण मी बनवेन नक्की, ट्राय करेन. थँक्यू.